आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या25 मोठ्या बातम्यांवर। अर्चना पाटील उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार। अर्चना पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटलांना धाराशिव लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता। संजय निरुपम यांचं नाव काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत वगळलं। निरुपमांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती। तर संजय निरुपम शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा। वंचितचे उमेदवार शंकर चहांदे यांची रामटेक लोकसभेतनं माघार। वंचितकडनं अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर। विजय शिवतारे लवकरच सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय होणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिवतारे प्रचारात उतरणार असल्याची माहिती। आंबेडकरांनी राऊतांवर केलेले आरोप तथ्यहीन। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। तर आज जरी तुमचं आमचं जमलं नाही म्हणून भविष्यात जमणार नाही अशी भूमिका घेऊ नका। वंचित सोबतच्या युतीवर ठाकरेंची भूमिका। महायुतीचे उमेदवार भारती पवार यांनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट। दिंडोरी मतदारसंघात बाबाजींचा मोठ्या प्रमाणात भक्त परिवार। वर्ध्यामध्ये रामदास तडस यांच्याकडनं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। वर्धा शहरामध्ये महायुतीची भव्य रॅली। रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही सहभाग। अकोला भाजप महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज। अर्ज भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह राधाकृष्ण विखे पाटलांचीही उपस्थिती। राहुल गांधींकडनं केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधींची वायनाडमध्ये भव्य रॅली। वायनाडमधील रोड शोमध्ये प्रियांका गांधींचाही सहभाग। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बॉक्सर विजेंदर सिंगची काँग्रेसला सोडचिठ्ठी। विनोद तावडेंच्या उपस्थितीत विजेंदर सिंग यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। स्वरूप जानकर माढ्यातनं रणजितसिंग नाईक निंबाळकरांविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार। स्वरूप जानकर महादेव जानकरांचे पुतणे। दिंडोरी लोकसभेमधनं महाविकास आघाडीमध्ये बंड होण्याची शक्यता आहे। जेपी गावित यांनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट। तर माकपचे जेपी गावित दिंडोरीमधून लोकसभा लढण्याची शक्यता। महायुतीचे रायगडमधले उमेदवार सुनील तटकरे यांना करण्यात आला खडा सवाल। दौऱ्यादरम्यानच केला एक सवाल। ग्रामस्थांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात खासदार सुनील तटकरे यांना जाब विचारला। शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे पोहोचले। प्रसिद्ध वडेवाले अन्सार चाच्यांच्या भेटीला खाता का नेता असं म्हणत अन्सारी चाच्यांकडनं खास शैलीत सदाशिव लोखंडेंचं स्वागत। राज्यसभेवरील नवनियुक्त 12 खासदारांचा शपथविधी संपन्न। महाराष्ट्रातील मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत हांडोरेंनी घेतली शपथ। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडनं खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ। वकील कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर ईव्हीएम संदर्भात याचिकेवर 10 एप्रिलला सुनावणी। ईव्हीएमद्वारे मत नोंदवलं की नाही याची पुष्टी होत नसल्याचा याचिकेत उल्लेख। आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांचं तुरुंगाबाहेर येताच जंगी स्वागत। 2023च्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं संजय सिंग यांना केली होती अटक। तुरुंगातनं बाहेर आल्यानंतर संजय सिंग यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीची भेट। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये संजय सिंग यांना जामीन। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपचे नेते 7 एप्रिलला जंतर मंतरवर उपोषण करणार। आम आदमी पार्टीचे नेते गोपाल राय यांची माहिती। शुक्रवारपासून राज्यात 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता। भूकंपामध्ये जवळपास 25 ते 26 इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या। भूकंपामुळे इमारतीखाली काही लोकही अडकले। आजूबाजूच्या देशातही जाणवले भूकंपाचे धक्के। फुकट्या रेल्वे प्रवाशांवरती पुणे रेल्वे विभागाकडनं दंडात्मक कारवाई। विना तिकीट रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडनं 2,14,00,000 रुपयांचा दंड वसूल। उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाची विक्रमी वसुली। 112,54,00,000 रुपयांची कर वसुली। मुंबईमध्ये नालेसफाईच्या कामावर बारीक लक्ष ठेवलं जाणार। कंत्राटदाराकडनं नालेसफाई योग्य पद्धतीनं होते की नाही हे तपासण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार। मुंबई महानगरात उन्हाच्या झळा तीव्र। पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची प्रवासासाठी वातानुकूलित लोकलला पसंती। वातानुकूलित लोकलचा मासिक पास काढण्याकडे प्रवाशांचा कल।